यानंतर 3 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आता मात्र प्रत्येकी सामना 3 षटकांचा असेल याची सर्व संघाच्या संघटनेने नोंद घ्यावी। दशरथ गुरुजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत। एका बाजूला जय हनुमान चौतरपडा, दुसऱ्या बाजूला योगेश शिलेवन आमने ए। एका बाजूला चौतरपडा, दुसरीकडे आमने। जय बोलण्या चषकाची मागणी केलेली आहे आणि पहा जशी मागणी तसा पुरवठा। टॉस जिंकला आमनेकरांनी आणि विकीजी पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग संघाला हा शीतपेय द्या जो गणेश बजाज यांच्याकडून लाभलेला आहे। वेळ आपल्याकडे कमी आहे, फक्त निर्णय क्या बात आहे। बॅटिंग स्वीकारली आहे आमने संघाने। पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। तर विनंती असेल की आपण चौधरपाडा संघ आपण लगेच फिल्डिंग सजवायला सुरुवात करा आणि काही सन्मान आहेत ते आपण सन्मानाकडे या ठिकाणी वळणार आहोत। ऋषी या आपण ऋषीला आपण पारितोषिक देणार आहोत। सन्माननीय दशरथजी गुरुजी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे सामनावीराची ती आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करा। गेम चेंजर ऋषी दलवी सुंदर बॅटिंग त्याने साकार केली। विकीशेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण या ठिकाणी वितरित करायचा आहे। सन्माननीय सागरजी शेवाले यांना विनंती करतोय जो स्वीट बॉक्स आहे तो आपल्या शुभ हस्ते वितरित करा। आणि आमची पुरस्कर्ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील यांना विनंती करतोय त्याच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ट्रॉफी लाभलेला आहे, त्याच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देत आहोत। वेल प्लेड ऋषी आणि तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। चला लगेच आपण खेळाडू कक्षामध्ये रवाना व्हायचं आहे आणि सलामीची जोडी तुम्हाला लगेचच या ठिकाणी पाठवायची आहे आणि आपण मान्यवरांचा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आपण सन्मानाकडे वळणार आहोत ज्यांनी आपल्या करिअरला खरोच आपण जर विचार केला तर कमी कालावधीमध्ये एक उंच भरारी घेतलेली आहे। समाज कल्याणाच्या माध्यमातून सुद्धा मात्र चांगलं कार्यरत आहेत आणि या विभागातील एक युवा उद्योजक म्हणून त्यांनी आपली प्रसिद्धी इथे मात्र उभारलेली आहे। असे आमचे सर्वांचे लाडके विकीशेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। पाटील डेव्हलपर्सचे पॉप्युलर आहेत, त्याचा आपण शुभ सन्मान संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करीत आहोत। नेहमीच स्पर्धकांना ते मोलाचं योगदान देत असतात। त्यांचे सहकारी मित्र सागरजी शेवाले आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। सामना सुरू करायचा आहे, सलामीची जोडी प्लीज आमने संघ आपण त्वरित पाठवा। पुढील सन्मान मित्रांनो या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांच्या वतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ट्रॉफी लाभलेली आहे। ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया। संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत। पुढील सन्मान ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये चेंडूंचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचे पुरस्कर्ते सागरजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। तदनंतर या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांच्या वतीने मालिका विरासाठी स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे आणि त्यांचा संघ थेट फायनल मध्ये आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर
आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया आणि विनंती करतो या संतोषजी काकडे साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते माजी उपसरपंच राखीजी धिगाडकर त्याच्या वतीने आम्हाला मालिका वीरासाठी स्पोर्ट्स सायकल लाभलेले आहे त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय। प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे दोन्ही पंचांच्या माहितीसाठी आणि जाऊया आपण ऑन गोइंग मॅच कडे। थँक्यू सो मच योगी पाटील सर। क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे। पहिला बॉल षटक क्रमांक पहिला ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न। ओहो पहिल्याच बॉलवर झेलची संधी त्या ठिकाणी होती परंतु ती दवाडली आहे। कॅच ड्रॉप आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली अरुण चोरगेला। स्कोर एका धावेने धावांना सुरुवात करत असताना आज आपण पाहतोय तमाम मंडळी मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही पाहतायत। आदरणीय सोपान तिस्कर मी आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं। पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता। ओ काय गोलंदाजी होते बघा। पहिल्या बॉलवर सिंगल आली त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय डॉट। या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केला बॉलवरती डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय। तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावबादची संधी आहे। काय क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून टाळ्या वाजतात टाळ्यांचा गजर होतोय कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे। जय भोलेनाथ चषक 2025 आदरणीय आपण पाहतोय माजी सरपंच संतोष काकडे साहेबांची स्पर्धा ग्रीष्मा 11 आमनेपाडाची स्पर्धा आणि रामकृष्ण काकडे यांची त्यांना मिळालेली मोलाची साथ आज आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आदित्य ओव्हर द विकेटनं ऑन साइडला पूल केलेला हवेमध्ये बॉल एका टप्प्याने सीमारेषा ओलांडत असताना बॉल सीमा पार चौकार। जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला विथ बाउन्स पूल करण्यात आला आणि बॉल सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार। 4 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर आदित्य पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता। चांगला लांबीचा बॉल आदित्यने प्रभावित करणारी गोलंदाजी केलेली आहे प्रभावशाली मारा केलेला आपण पाहतोय सध्या व्यासपीठावर आदरणीय दशरथ गुरुजींना तुम्ही पाहतायत। मला आठवते की नेहमीच जेव्हा जेव्हा सर कोणत्याही क्रीडा सोहळ्याला भेट देतात खूप चांगलं मार्गदर्शन ते करत असतात। दापोडेच्या क्रीडांगणावरती जरूर मी सरांसोबत एक बातचीत केली होती कबड्डीच्या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन त्याने खरं तर सर्व खेळाडूंना केलं होतं आणि जरूर त्यांचे आपण 2 शब्द ऐकणार आहोत। यावेळेला आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये खराब क्षेत्ररक्षण बॉल सीमा पार चौकार। आणि हो आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल दुगाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। एक चांगली धावसंख्येकडे मात्र वाटचाल करतोय सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी योगेश 11 आमने हे संघकार्य पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 धाबा धापलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। RD 11 किरवलीचा प्लेन आता या ठिकाणी लँड झालेला आहे। फायनल मध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ या स्पर्धेमधील तुम्ही पाहताय जय भोलेनाथ चषक 2025 मधील गुणेश पाटील खरोखर यांना कोण विसरणार। त्यांच्यासोबत आपण पाहतोय आणखी त्यांचे साथीदार सर्व ग्रीष्मा 11 आमनेपाडा यांची मेहनत तुम्हाला खऱ्या अर्थानं बघायला मिळाली ही स्पर्धा सफल करण्यासाठी आणि तसे स्पर्धेचं आयोजन करणं हे सोपं काम नाहीये। सर्वांनाच मिळून युनिटीनं एकतेनं काम करावं लागतं आणि तसे तुम्ही पाहिलं युनिटी एकता अखंडता तुम्ही कुठेही दाखवा तुमचा विजय होणार आणि तो काम आज आपल्याला या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या माध्यमातून एकोपा त्याचा चांगला पाहायला मिळाला परंतु एक्झॅक्टली मला एक आज
गोष्ट पाहावीशी वाटते की काल ज्यावेळी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा सामना होता त्यावेळी एक्झॅक्टली 20 ते 25 खेळाडू आपल्या जर्सीमध्ये उपस्थित होते, परंतु आज मात्र ते खेळाडू गायब आहेत. राऊंड द विकेट प्रतीक वाकडे गोलंदाजी करण्यासाठी आल्या. फर्स्ट ओव्हर मध्ये 11 रन्स आल्या. डॉट बॉल या ठिकाणी तुम्ही पाहता सागरच्या माध्यमातून, अरुणच्या माध्यमातून. सागरनं 2 चौकार आतापर्यंत मारले. चांगला खेळ तो साकारतोय, परंतु अरुणला चांगली साथ त्याला द्यावी लागेल. सामना फार मोठा आहे. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहे. वीरेन स्पोर्ट बाबाळे आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. हो जरूर. तो संघ मात्र कधीच या ठिकाणी रिपोर्टिंग केलेली आहे. इथे मात्र पहा काय फिरकी प्राप्त केली प्रतीक वाकडेनं. नावाचं मात्र पाहिलं तर अगदी वाकडे आहे, परंतु चिडर सुद्धा मात्र चांगले वाकडेप्रमाणे फिरवतोय. क्या बात आहे, चांगला वळवतोय. म्हणजे आता प्रतीक सांगतो की वाकडेच्या वाकड्यात जाऊ नका. लागोपाठ 2 डॉट. चौदरपाडाची स्पर्धा देखील तुमच्या भेटीशी येते, परंतु सध्या या स्पर्धेमध्ये जे हनुमान चौदरपाडा कमाल करत असताना. Oh, another beautiful ball here. Swing and miss. प्रतीक वाकडेनं कमाल केली आहे मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचा 3रा डॉट. काय जबरदस्त खेळ सादर करतोय आज दिवसभर प्रतीकचा. आपण विचार केला तर एज अ बॅटर एज अ बॉलर इथे मात्र रिप्ले मध्ये पाहू शकाल. स्विंग इन डिलिव्हरी स्विंगर चेंडू इथे मात्र आपण पाहिला आणि लागोपाठचा 3 चेंडू मात्र इथे निर्धावने मात्र हातलाली. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडीमध्ये 11 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल होता. यावेळेला देखील फायदा उचलता आला नाहीये. एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल होतोय आणि थोडंसं फंबळ पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा ह्या दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. स्कोर मोजप इथं डबल टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती झालेली आहे. 13 धावा. पहिल्या 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत प्रतीक वाकडेच्या विरुद्ध. सध्या आपण पाहतो या सामन्याचा विचार केला तर धावांपासून संघर्ष, धावांपासून स्ट्रगल सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. योगेश 11 आमने ए संघाचा. फार मोठी मॅच, क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहतायत. ओ ऑन साइडला लपेटला आणि बॉल फेकून दिला सरळ मुख्य प्रवेशद्वारामध्ये. षटकार. अरुण सांगतो की बस झाली आता मात्र रन मध्ये. आता मात्र या ठिकाणी थांबून चालणार नाही आणि काय सुरेख फटका त्याच्या बॅट मध्ये आपण पहिला अगदी ब्लॅकच्या स्लॉट मध्ये चेंडू आपण पाहिला आणि मिड विकेटची सीमारेषा मात्र सहजपणे ओलांडली. ज्या फटक्याची अत्यंत गरज होती या टीम योगेश 11 आमने या संघाला आणि तो षटकार मात्र अरुण चोरगेच्या वतीने आपण पाहिला. आणि एक्झॅक्टली आपण आमने या संघाचा विचार केला समीर तर आतापर्यंत कुठल्या स्पर्धेमध्ये संघ क्वालिफाय झालेला नाही, तरी त्यांच्यासाठी संधी असेल. विकी केने यांच्याकडून आज जर क्वालिफाय झाले तर तुम्ही सांगाल त्या हॉटेलवर जेवणाची व्यवस्था तुम्हाला करण्यात येईल. म्हणजे त्यांचं म्हणणे असे की धाबा तुम्ही निवडा, बिल आम्ही पे करणार, परंतु अजून भरपूर खेळ या सामन्यामध्ये बाकी आहे. या वेळेला पुन्हा लेन बॉल सरळ कीपर कडे. एक्साइटमेंट दोन्ही कॉमेंटेटरच्या मुखातून ओ असा आवाज निघाला, कारण बॉल इतका सुंदर होता. लाजवाब. डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतात 19. जरूर आपण प्रतीक सर्व आपल्या प्रतीकचे हावभाव आपण पाहू शकता. पूर्णपणे तो तंदुरुस्त नाही, फिट नाहीये, परंतु तरी सुद्धा आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी सध्या तो मात्र मैदानाच्या आत लढतोय. यालाच म्हणतात जिद्दी क्रिकेट. फलंदाजाचे हावभाव तुम्ही पाहू शकाल. ज्या अरुण चोरगेच्या बॅट मधून 1 चौकार पाहिला, आपण षटकार पाहिला. त्याच्या सोबतीला पाहिला तर सागर फ्लोरे आहे. सागरच्या बॅटमधून अगदी सागरच्या बॅटमधून 2 चौकार 1 सिक्सर पाहिला. आणि अरुण चोरगे आतापर्यंत पाहिलं तर त्याने एक्झॅक्टली 5 चेंडू फेस केले, त्यापैकी 3 डॉट चेंडू खेळला गेला, 1 सिंगल 1 दुहेरी धाव. आणि दिनेश पाटील सुद्धा मात्र या सामन्याला आनंद घेतोय. या स्पर्धेचा तो आनंद लुटतोय कारण तो सुद्धा आमनेपाडा गावालाच बिलॉंग करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, एक जबरदस्त गुणलेखक आहेत. ओ स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका सजवला सागर फुलरोने. अगदी हवेच्या झोका चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. हा सागर समुद्राप्रमाणे अथांग आहे आणि तो नक्कीच खवळलेला दिसतोय. षटकार त्याच्या बॅट मधून. मेगा सिक्सर. रिप्ले मध्ये पाहू शकता. हाफ ट्रॅकर ले तुझी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट क्रॉस बॅटेड फटका तिथे मात्र त्याने सजवला आणि जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला लिहिल्या त्या फटक्यावरती 6 धावा या कोरल्या होत्या. आणि आता मात्र धावांचा वेग समीर सागराप्रमाणेच वेगाप्रमाणे आता मात्र वाहताना आपण पाहतोय. एक्झॅक्टली 25 धावा लागल्या गेल्या. मी खवळलेला समुद्र पाहिलाय,
परंतु आता बापगावच्या मैदानावर खवळलेला सागर तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप राग आला असेल त्याला कदाचित. मागच्या ओव्हर मध्ये पूर्णच्या पूर्ण बॉल तो नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून बघत होता आणि चेंडू डॉट येत होते आणि स्ट्राईकला आल्या आल्या आक्रमण कट केला. स्क्वेअर कट नजाकत. माझ्यामध्ये आक्रमकता आहे आणि माझ्यामध्ये क्लास अजून जिवंत आहे. तो स्क्वेअर कटचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य सादर करणारा चौकार. आपण अनेकदा पाहतो की हा फटका केल्यासाठी फलंदाज बॅकफूट वरती जात असतात, परंतु हा फटका खेळत असताना सागर फ्रंट फुटला आला, एक्झॅक्टली चेंडूच्या रेषेत आला आणि अगदी डोळ्याच्या समोर त्याने फटका एक्झिक्यूट केला आणि काय सुरेख टायमिंग, कव्हर पॉईंटची सीमारेषा पाहतो चेंडूनं वेगाने ओलांडले. हा क्लास आहे सागरचा आणि तो क्लास इथे मात्र झलकताना आपण पाहिलं. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू विजयच्या विरुद्ध आक्रमण करतोय ऑन साइडला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला जाणार कारण आता स्ट्राईक एंडला सागर फुलवेरीला यायचंय. शेवटचं षटक सुरू आहे. मॅजिशियन विजय गोलंदाजी करतोय. विजय मला वाटतं की या सीझन मध्ये पहिल्यांदा एवढा एक्सपेन्सिव्ह राहिलाय. एक षटकार एक चौकार त्याच्या ओव्हर मध्ये तुम्हाला आतापर्यंत बघायला मिळाला. इकॉनॉमिकल गोलंदाजी तो सातत्याने करतो. परंतु आज स्लॉग ओव्हरमध्ये मात्र त्याच्या विरोधात या ठिकाणी आक्रमकता बॅटिंग पाहतो. हा बॅटल जर पाहिलं तर दोन चांगल्या खेळाडूंमध्ये आपण हा बॅटल पाहत आहोत. विजय तरीकडे सुद्धा पाहतो ती क्षमता आहे चेंडू वळवण्याची, परंतु आज कुठेतरी सागरच्या विरोधात थोडासा तो तास पडतोय. हो, फावलाचा वापर केला, पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ हाताळली. वेगवान चेंडू होता आणि त्या लेंथ वरती सागर मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट होतोय. कमबॅक करत असताना पुढे आला हे पाहिल्यानंतर थोडं जाणून बुजून आपण पाहतो की बॅटरपासून लांब चेंडू ठेवला आणि हा चेंडू डॉट आला. विजयचा पलटवार राऊंड द विकेट. सागर समोर आणखी एक चांगला बॉल, अपील, फिंगर अप, फलंदाज बाद आणि सडे तोड उत्तर देत असताना सागरला डगआउटचा रस्ता त्याने दाखवला. विकेटचं पतन. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट पाहत आहोत. जरूर 3 चेंडू जर आपण पहिले पाहिले तर कुठेतरी फलंदाजांच्या बाजूने होते, परंतु मागील आपण चेंडूचा विचार केला तर विजय त्यांना मात्र कमबॅक करून दाखवला आपल्या संघासाठी. परंतु सागरचा खेळ पहा, एक्झॅक्टली 10 चेंडूचा त्यांनी सामना केला. 22 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्याने मात्र चांगल्या पद्धतीनं पार पाडलं आणि त्या तिसऱ्या क्रमांकावरती येतोय नवीन फलंदाज अरविंद उर्फ कुमार. वांद्रेगावचे समाजसेवक सन्माननीय रमेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. माजी क्रिकेटपटू सन्माननीय रंगनाथ सरपट पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. डापातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि हा चेंडू फेस करेल मिस्टर कुमार. लेफ्ट आर्म बॅटर आहे. हो, इथे मात्र पावू लागेल की एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाज बाद, दांडी गुल आणि एकेर पहिल्या डाबाचा खेळ मात्र इथे झाला संपन्न. एकूण धाव फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 31 आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी जय हनुमान चौधरपाडा संघाला 32 धावांची आवश्यकता. तत्पुरती जाऊया आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, आजच्या प्रमुख अतिथी साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. आज पावसाळ्याला वेळेत वेळ काढून आपल्या या व्यासपीठावरती या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय दशरथ गुरुजी सर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण आज शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण संपन्न करतो. या स्पर्धेचे जनक सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाड्याची संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चला, आमने संघ आपण लगेच फिल्डिंग लावायला सुरुवात करा. सन्माननीय दशरथ गुरुजी सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करीत आहोत. चांगली उपस्थिती आपण पाहत आहोत.
पुढील सन्मान असेल सन्माननीय दुगाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय गणेशजी पाटील आपल्या मध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. सन्माननीय गणेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. संतोषजी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि एक्झॅक्टली स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांना प्रवेश दिला गेला आणि जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आता मात्र दसरथ गुरुजी सर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मी विनंती करतो की सर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जय भोलेनाथ चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र संतोषजी काकडे, सरपंच आमनेपाडा, या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी, या स्पर्धेचे संतोष भाऊंचे आयोजक मध्ये असलेले सगळे मित्र परिवार आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे संघ, त्यांचे संघ नायक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग. खरं तर मैदानी खेळ, या मैदानी खेळातून म्हणजे क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, कुस्ती असू द्या, लंगडी असू द्या, खो खो असू द्या, फुटबॉल असू द्या, या मैदानी खेळांनाच मुलांना खेळण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे. मुलांच्या हातून मोबाईल काढून कुठेतरी मैदानामध्ये उतरण्यासाठी आपण त्यांना, या बालकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. या प्रसंगी मी ज्यांच्या कानावर माझा आवाज जात असेल त्या सगळ्या तरुणांना त्यांच्या घरामध्ये असलेल्या चिमुकल्यांसाठी आपण सगळ्यांनी ते प्रोत्साहित करण्यासाठी मी तुमच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करू इच्छितो. सर्वप्रथम तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. काल परवाच मकर संक्रांती झाली, त्या संक्रांतीच्या शुभेच्छा. मित्रांनो, देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य हे याचं जतन करण्यासाठी नीती, चारित्र्य आणि संस्कृती आणि देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य याचं रक्षण करण्यासाठी म्हणून माणूस जन्माला आलेला आहे आणि माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. आपण बघितलं असेल, शक्ती ही अशी गोष्ट आहे की आपण बघितलं असेल, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण नेहमी म्हणतो की राजे शिवछत्रपती ज्या मातीमध्ये जन्माला आले त्या मातीमध्ये जन्माला येण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. आणि आपण जर बघितलं असेल महाराजांपासूनचा इतिहास किंवा त्याच्या आधीपासूनचा इतिहास, शक्ती काय करू शकते. महाराजांनी मोजक्या पैलवानांना, जे मातीमध्ये खेळून पैलवानकी करत होते, त्या तरुण मुलांना सोबत घेऊन असा इतिहास घडवला की 400 वर्ष नुसतं होऊन गेले महाराजांचं आणि त्या सवंगड्यांचं त्यांच्या नुसतं नाव घेतलं तरी आमचं सळसळतं रक्त उफळून येतं आणि आमच्या धमन्या ताट होऊन कुठेतरी आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो. ते कार्य आमच्या मनामध्ये सतत आम्ही रुजवलं पाहिजे. आम्ही व्यसनापासून लांब राहिलो पाहिजे. बघा, निरोगी समाज जर घडवायचा असेल, देश जर निरोगी घडवायचा असेल आणि देशाचं रक्षण जर करायचं असेल तर शक्तीची उपासना ही केलीच गेली पाहिजे. आणि म्हणून मी या निमित्ताने सांगेन की मैदानी खेळामध्ये आपण तरुणांना, मुलांना इकडे उतरवलं पाहिजे. आणि माझं असं ठाम मत आहे की मैदानी खेळामध्ये उतरलेले तरुण हे वयाच्या 30-35 म्हणजे जिथे आपण माणसं बिघडण्याचं वय असतं त्याच वयामध्ये माणूस घडतो आणि म्हणून तो देव कार्य, देश कार्य, धर्म कार्यासाठी स्वतःला वाहून घेतो, निरोगी माणूस राहतो. आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळे या तरुणांना प्रोत्साहित केल्याबद्दल संतोष भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर कुस्ती सारखे आखाडे सुद्धा आपण भविष्यामध्ये गावोगाव आपण जर बघितलं, आपल्या आधीच्या जर पिढ्या बघितल्या, इथे बसलेले सगळेच आणि या भागातील सगळेच गावातील सगळीच माणसं जी असतील त्यांचा कोणी ना कोणी पूर्वेज या लाल मातीमध्ये पैलवान म्हणून उतरलेला असणारच. आणि ते कार्य आपण भविष्यामध्ये प्रत्येक गावामध्ये छोट्या खाणे का असेनात पण कुस्तीच्या स्पर्धा भरवायला आपण आरंभ करूया. तरुणांना तिकडे आपण उतरवूया. कारण बघा, कुस्ती आणि कबड्डी हे असे खेळ आहेत, आपण आपल्याला नव्याने सांगायला नको की अनेक पोलीस मध्ये लागलेली मुलं आपण बघितली असतील कबड्डीच्या आणि कुस्तीच्या माध्यमातून. आणि तिथे जाऊन ही मुलं आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं रक्षण करतात. आणि म्हणून मी म्हटलं की रक्षण करणारा हा स्ट्रॉंग असला पाहिजे, बलवान असला पाहिजे, शक्तिमान असला पाहिजे. ती पिढी घडवण्याचं कार्य आपल्या हातून सतत होत राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना
मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा जय भोलेनाथ चषकाच्या निमित्ताने संतोष भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद दस्तक गुरुजी सर. आणि जरूर सरांनी महाराजांचा इथे उल्लेख केला आणि एक्झॅक्टली आपल्या या भागामध्ये पहिला असं मंदिर आहे की तो मराठी पाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतो. आणि नुकतेच त्याचं वर्धापन दिन आय थिंक काही दिवसानंतर मात्र लोकार्पण सोहळा जरूर या ठिकाणी मात्र 14 मार्च तारखेला जरूर तिथे मात्र संपन्न होणार आहे. तर सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग व्हायचा आहे. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या सुद्धा मित्रांनो. चांगला संदेश सरांच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं देण्यात आलं. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी या अगोदर उल्लेख केला की दशरथ गुरुजी एक चांगला वक्ता आहे, एक चांगले राजकीय नेते आहेत, त्याचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच एक वक्तृत्व त्यांचं स्ट्रॉंग आहे हे सर्वांना ऐकायला मिळालं. आता मी नक्की आवर्जून सांगेन की कुस्तीचा विषय सरांनी घेतला. मी अभिमानाने सांगेन की माझा गाव अर्थातच जुन अंद्रुकी फार प्रचंड प्रमाणात सर कुस्ती जुन अंद्रुकी गावामध्ये आहे. सध्या चौदरपाडा संघ खेळतोय. कोण विसरणार चौदरपाडाचा तो तालीम संघ, कोण गाव असेल, सरवले असेल, या असे अनेक तालीम संघ आहेत की त्या गावांमधून अनेक पैलवान घडत आलेले आहेत आणि चांगल्या हुद्द्यावर सध्या कार्य करत आहेत. म्हणून त्याही किल्ल्याकडे वळणं गरजेचं आहे. आणि सध्या आपण वळूया मॅचच्या दिशेनं. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 21 ची आवश्यकता आपण पाहत आहोत. आणि कुस्त्यांच्या स्पर्धा जर आपण पाहिल्या तर वांद्रे गावामध्ये सुद्धा मात्र अनेकदा आपण पाहत असतो की त्या गावामध्ये कबड्डीची स्पर्धा सुद्धा मात्र मोठ्या संख्येने पाहत असतो. सन्माननीय शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र पडग्या या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा भरपूर संख्येने आपण पाहत असतो. प्रत्येक खेळाला वाव मिळणं आता गरजेचे आहे. 11 धावा स्कोर कार्डवर सागर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला त्यानं 11 धावा खर्च केला. आता कुमार गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राइक एंडला बॅटर आदित्य ओव्हर द विकेट. ओ बॅटची कडा हवेत बॉल आणि विकेटचं पतन. या कुमारला विकेटची भूक फार आहे. मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं 3 खेळाडूंना बाद केलं आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना आदित्य बाद. म्हणजे आय थिंक त्याची विकेट्स घेण्याची भूक अजून संपलेली नाहीये. समीर ज्या अनुषंगाने तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतो पहिल्या चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त करून दिली आणि खूप मोठी विकेट्स. आय थिंक देव मासा गलाला अडकला आहे आमनेकरांची असं आपलं म्हणायला हरकत नाहीये. कारण आदित्य वाकडे एक जबरदस्त खेळाडू आहे. परंतु या ठिकाणी पहा फक्त एका धावेचं तो योगदान देऊन माघारी परतला आणि आता प्रत्येक वाकड्याच्या सोबतीला नवीन फलंदाज पंकज आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. चला विरेश पण बाबाले सगळ्या संघटनेला विनंती करतो की आपण या टॉस बॉक्स मध्ये, कारण विजय होणारा संघ तुमच्या विरोधात लगेचच खेळणार आहे सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये. कारण यापूर्वी सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये विजेता संघ राहिला आर.डी. किरवली, त्या संघाने थेट फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु हा सामना सर्वांचं लक्ष वेधून घेतलेला आहे. फार मोठ्या संख्येने आता प्रेक्षक वर्ग पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुख बापगाव येथे जमा झालेला आहे. हवेमध्ये बॉल, पुन्हा विकेटची संधी, परंतु कॅच ड्रॉप. पंकजला जीवनदान मिळालेला आहे. हा बाहुबली बॅटर आहे, त्याला जीवनदान देणं हे भरपूर महागात पडू शकतं कारण सामना फार मोठा आहे आणि पंकजला 0वर जीवनदान. स्कोर कार्ड 1 धावेने पुढे 12वर. आणि सत्यता आपण जर पाहिलं तर सरांसाठी एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगू शकतो की एखादा कुस्ती पैलवानच्या नावावर सुद्धा मात्र या असोसिएशन अंतर्गत संघ खेळतोय. जानू तिस्कर मोठा कुस्तीपट्टू होता, परंतु ते आज आपल्यामध्ये नाहीत. परंतु जानूसफोड इताडे संघ त्यांच्या नावाने सातत्याने खेळतोय. आणि सध्या जगदीश पाटील सुपुत्र सुजल हे सुद्धा मात्र अतिशय चांगले कुस्तीपट्टू आहेत. मागील काही दिवसापूर्वी आपण स्पर्धा पाहिली त्या ठिकाणी सुद्धा सुजल पाटील चांगला आखाडीमध्ये जबरदस्त त्या ठिकाणी कार्य केलं. क्या बात आहे. म्हणजे या विभागामध्ये कुस्ती आणि क्रिकेट या दोन्ही खेळांना चांगल्या प्रकारेच आपण पाहिलं तर वाव मिळत आहे. यावेळेला आपण पाहतोय जोरदार अपील करण्यात आली. प्रतीक आणि पंकज ही बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जरूर त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. आज टीम चे पाठीराखे गावकरी त्यांच्याकडे टक लावून बघतायत की चौदरपाडाला एक तरी ट्रॉफी जाऊया या स्पर्धेतील आणि त्यासाठी ही मॅच महत्वाची. कुमारचा बॉल सोडून दिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल तुम्ही पाहताय 13 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 13 रन्स. अजून एक अभिमानाची बाब आहे की जरूर आपण या चेंडू नंतर त्याचा विश्लेषण करू. फटका हवेत गेला, डीप मध्ये विजय केणे होते, त्याच्याकडून घडली चूक आणि प्रत्येक वाकडेला मात्र या ठिकाणी जीवनदान
दिले गेलं. जरूर आपण समीर आमनेपाड्याची स्पर्धा पाहत आहोत आणि आमनेपाडा गावातीलच बाळाराम काकडे यांचे सुपुत्र मितेश काकडे यांनी राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेमध्ये जरूर त्याची भारतीय संघाकडून निवड झाली आणि निवडच नाही तर त्या स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद सुद्धा पटकावलं. हे सुद्धा मात्र सांगणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय की अनेक खेळ आपण पाहतोय तसं पाहिलं तर भारतीय राष्ट्रीय खेळ जर पाहिलं तर हॉकी आहे, परंतु अनेक असे खेळ आहेत की जरूर त्या खेळामध्ये सर्वजण मग्न होत असतात. गरजेचं आहे, मैदानी खेळ खेळणं गरजेचं आहे. सध्याच्या युगामध्ये लहान लहान मुलांच्या हातामध्ये आपण सेलफोन मोबाईल फोन पाहत आलेलो आहोत. त्याच्यापेक्षा त्यांना मातीत पाठवा, नाहीतर माती खाण्याची वेळ येणार. परंतु इथे आता हा चेंडू सरळ पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबली बॅटर पंकजच्या बॅट मधून मेगा सिक्सर. जरूर जी आपण या ठिकाणी या महाराजांची जरूर चर्चा इथे केली होती. 14 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये लोकार्पण 16 मात्र असेल मराठी पाडा या ठिकाणी आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष रावजू भाऊ चौधरी आणि जरूर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे नेते मात्र त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अनेक मीडिया तिथे मात्र उपस्थित राहणार आहेत आणि या संघटनेचा असंख्य आपण जर पाहिलं तर 20 धाबा धावफलक लागले गेले, 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धाबांची गरज. म्हणजे या 7-12 आपण जर पाहिलं तर अनेकांची घरं उद्ध्वस्त केली आणि अनेकांची घरं जोडली गेली. परंतु इथे मात्र क्रिकेटचा 7-12 आहे. ओ फुलटॉस त्याच्यावरती आला फटका चांगला आणि बिलतील एकूण धाबा 6. कहा था ना वो कैच नहीं मैच छोड़ा है. पंकज है मेरा नाम, किसी से प्यार नहीं करते, लेकिन गेंदबाज से प्यार जरूर नहीं करते. लागोपाठ षटकार आले आणि या सामन्याचं चित्र खुलं केलेलं आहे. शेवटचे 6 बॉल 6ची गरज. क्या बात आहे. जरूर बुम बुम पंकज आय थिंक काय जबरदस्त खेळ सादर करतोय. तुम्ही जर पंकजला मात्र अशा प्रमाणे लेन जर ठेवली तर तुम्ही पंकजला झोपेत सुद्धा जर मैदानाच्या आतमध्ये आणला तरी सुद्धा त्या चेंडूवरती तो अशा प्रमाणे फटके खेळू शकतो. एवढी ताकद त्याच्याकडे आहे. बलकट षटकार जे आपण पाहिला आणि समीकरण जर पाहिलं तर अगदी आता मात्र बॉल टर्न इक्वेशन 6 मध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. चला स्पीड अप करायचं आहे. मैदानाच्या डाव्या बाजूला आपण जे प्रेक्षक पाहतो ना ते चौदरपाडाचे सर्व प्रेक्षक आहेत. टाळ्यांचा गजर होतोय. एकदा होऊन जाऊ द्या. जर पंकजची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या स्पर्धेला आणि या पंकजच्या फलंदाजीला. मॅच आपल्या बाजूने त्यानं झुकवली. शेवटचे 6 बॉल 6ची गरज. जबरदस्त क्रिकेट क्वार्टर फायनलची लढत आपण पाहत आहोत. स्पर्धेतील 4थी क्वार्टर फायनलची लढत आहे. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित करेल. परंतु जिंकणार कोण? आमने की चौदरपाडा की आमने. आणि विरेश पण भावाला सगळ्यांना विनंती करतो की आपण येऊन या ठिकाणी या सज्ज राहायचा नाणेफेकीसाठी. चला आपण शेवटच्या षटकाला सुरुवात करूया आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो सागर बार्शी इथे मात्र सुरुवात करतो. इथे मात्र महाजन समुदाय क्रिकेटचे सर्व दर्दी आहेत. जिथे जागा मिळेल तिथून या स्पर्धेला मात्र त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत, एन्जॉय करतायत. और चेंडू आणि साल्या लॉंग ऑनच्या बाहेर. ओ माय गॉड, एक्झॅक्टली काय घडलं असं वाटलं की सूर्यकुमार यादव आलाय की काय या ठिकाणी. ऑफकोर्स डेफिनेटली सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा क्षण आहे. परंतु बघूया बॉल सेफली त्यानं आतमध्ये टाकला आहे की हा षटकार आहे. ऋषी त्या ठिकाणी सज्ज होता. काय क्रिकेट होतं प्रेक्षकांनो. तुम्हाला आवडलं असेल तर टाळ्या वाजवा, कारण हा क्रिकेटचा विजय आहे. जय भोलेनाथ चषक 2025 चा घमसान येथे सुरू. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले हर्ड. ओह, एक्झॅक्टली जर हे दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये जर कैद असतील तरच आम्ही तुमच्या बरोबर निर्णय देऊ शकतोय. अन्यथा जे ऑफिशियल पंचाचा निर्णय जो असेल तो मात्र दोघांना मान्य करावा लागेल, कारण कॅमेऱ्याच्या मध्ये एक्झॅक्टली ब्लॅक पडदा आलेला आहे. त्यामुळे चित्र या ठिकाणी आणि एक्झॅक्टली सेव्ह आहे. काय उडता ऋषी पाहायला आपल्याला. येस, उडता ऋषी सेफ आहे, सेफ आहे. अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील ऑन मोमेंट ते पाहिलं गेलं. परंतु आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न आपण जरूर केला. परंतु आता अखेर ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आला त्याच्यावरतीच आपण डिसिजन हा घेतलेला आहे आणि या धावा या ठिकाणी वाचवल्यात. असे एफर्ट्स तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. 5 मध्ये 4 करायचे आहेत. डॉट चेंडू फेकावे लागतील. प्रतीक वाकडे आहे समोर. त्याच्या बॅट मधून चांगल्या रन्स आल्यात. फ्लाइट येण्याचा प्रयत्न. मॅच फिनिश आणि सामना या ठिकाणी जिंकलेला आहे टीम जय हनुमान. चौदरपाडानं अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश
जय हनुमान चौदरपाडा संघाचा. चला मैदान खाली करायचं प्लीज बच्चा पार्टी. अजूनही 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. चला आपण मैदान खाली करायचं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. या चालू सीझन मध्ये दुसऱ्यांदा आपण जर पाहिलं तर जय हनुमान चौदरपाडा संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. सेमी फायनलची लढत आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गोज टू जरूर संघ अडचणीमध्ये होता आणि या संकट मोचिकाची ज्यांनी भूमिका पार पाडली तो अर्थात पंकज टारला आहे. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू. तत्पुरते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. पंकज या आपण. सन्माननीय गणेशजी पाटील आणि सन्माननीय दसरथ गुरुजी सरांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण या आणि